स्टुडंट्स, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आज आपण सुरू करणार आहे आपलं 7th लेसन HCF अँड LCM. तर काय आहे HCF LCM आणि ह्याचे यूज कुठे होणार आहे? एक तर 7th लेसन आपलं जे आहे HCF आणि LCM हे तुम्हाला स्कॉलरशिपला तर हेल्प होणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचे जे रेग्युलर स्टडी आहे त्याच्यातही HCF LCMचे यूज होणार आहे. कारण HCF LCM चे जे आपण फॅक्टर्स पाडतो ते सगळ्याच गोष्टीचं बेस आहे. पुढे जाऊन तुम्ही अल्जेब्रिक एक्सप्रेशन शिकता, फॅक्टर्सचे ॲडिशन सबट्रॅक्शन शिकता, बरेच गोष्टीसाठी HCF LCM नेसेसरी आहे. तर चला स्टार्ट करूया आपलं इंट्रोडक्शन पार्ट HCF आणि LCM. तर फर्स्ट बघूया आपण काय आहे HCF. HCF is nothing but the highest common factor. हायेस्ट कॉमन फॅक्टर इज HCF. म्हणजे आता दोन संख्यामधला आपल्याला कॉमन नंबर काढायचे, कॉमन फॅक्टर काढायचे, तर आपण त्याला म्हणतो HCF. तर ते आपण कसं काढतो? बऱ्याच आपल्याकडं मेथड्स आहेत जे स्कूल लेवलला पण तुम्ही ऑलरेडी शिकलेलं आहे. फॅक्टर्स मेथड आहे, ट्री मेथड आहे. तर आपण यूज करूया फॅक्टर्स मेथड. एक एक्झाम्पल घेऊया आपण 12 अँड 14. तर याचा HCF काढायला काय करतो आपण? 12चे फॅक्टर्स घेतो, राईट. 12 कुठल्या टेबलमध्ये आहे? 2 6 जा 12. आता परत 6चे फॅक्टर्स, जोपर्यंत त्या नंबरचे फॅक्टर्स होते तोपर्यंत आपण फॅक्टर्स काढत जातो. तर 6चा फॅक्टर आहे अगेन 2 × 3, राईट. तर ह्याचे फॅक्टर्स आता पुढे जात नाही आहेत कारण 2 आणि 3 छोट्या नंबर्स आहेत, ह्याचे फॅक्टर्स पडत नाहीत. म्हणून आपण 12चं फॅक्टर्स काढलो. आता 14. 2 × 7. ह्याच्या पुढे परत फॅक्टर्स जात नाहीत. 2 × 7 लास्ट फॅक्टर्स. तर हे झाले दोन्हीचे आपण 12 आणि 14चे फॅक्टर्स काढलो. तर ह्याच्यात आपण काढायचे HCF. जेव्हा आपण HCF काढतो तेव्हा ते दोन्ही नंबर्सचे आपण कॉमन नंबर्स घेतो. आता 2 आणि 2 दोघांमध्ये कॉमन नंबर आहे, तर 2 काय झालं? HCF. व्हेरी इझी मेथड. HCFनी तुम्हाला पुढचे क्वेश्चन्स आता तुम्ही व्यवस्थित शिकून घेतला काय आहे HCF, काय आहे LCM, तर पुढे जाऊन तुम्हाला एक्झाम सॉल्व करायला खूप इझी होणार आहे. तर हे तर आपण रेग्युलर मेथडनी HCF सॉल्व करतो. ह्याचे काही वैदिक मॅथ्सचे ट्रिक्सही आहेत. ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले होते. त्याचे तुम्ही व्हिडिओज सेपरेटली बघू शकता आणि इथंही मी तुम्हाला ते ट्रिक्स शिकवते. आता बघा 12 आणि 14 आपण रेग्युलर मेथडनी काढलो. हायेस्ट कॉमन फॅक्टर किती आलं? 2. तर वैदिक मॅथ्सचं ट्रिक काय आहे? बिग नंबर आहे 14, स्मॉल नंबर आहे 12, सबट्रॅक्ट करा, आन्सर आलं 2. 2 इज नथिंग बट HCF. तर अजून एक HCFमध्ये काय बघायचं आहे आपल्याला? 2च्या टेबलमध्ये 12 आहे का? येस. 2 6 जा 12. 2च्या टेबलमध्ये 14 आहे का? हो आहे. तर 14 पण आहेत, म्हणून 2 काय आहे? HCF आहे. 14 आणि 12चं HCF झालं 2. हे झालं शॉर्ट ट्रिक. तर शॉर्ट ट्रिक बघितलं आपण. आता तुम्हाला HCF काढायचे शॉर्ट ट्रिकचे अजून बरेच मेथड आहेत. इथं तुम्हाला वरती आय बटनवर त्याचं लिंक दिसेल, त्या लिंकवर जावा. ह्याचे बरेच अजून 4 टाईप्स आहेत. टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4. ते 4ही टाईप तुम्हाला शिकायला मिळेल. त्या लिंकवर जावा, तर जेणेकरून तुमचं HCF अजून इझिली तुम्ही सॉल्व करू शकता. तर हे बघितलं आपण HCF. आता बघूया ह्याच्या पुढच्या पार्टमध्ये LCM. ओके स्टुडंट, तर बघूया आपण लिस्ट कॉमन मल्टिपल. आता लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे काय? कुठलाही 2 नंबर्सचं कॉमन मल्टिपल. आता सपोज 2 आणि 4 आहे, राईट. 2च्या टेबलमध्ये 2 1 जा 2, 2 2 जा 4. 4च्या टेबलमध्येही 4 आहे. तर काय झालं? LCM कॉमन मल्टिपल काय दोघांमध्ये? 4. मल्टिपल म्हणजे पटीत वाढणारे. म्हणजे आपण ह्याचे 2 मेथड आहेत. आता सपोज आपल्याला काढायचे 2 नंबरचं LCM.
फाइंड LCM ऑफ 12 and 18. राईट. ह्याचे दोन मेथड आहेत. एक ट्री मेथड आहे, फॅक्टर मेथड आहे. अजून एक आहे टेबल्स लिहायचं. 12चं टेबल लिहूया आपण. 12 1 जा 12, 12 2 जा 24, 12 3 जा 36, 12 4 जा 48, 12 5 जा 60. 18चं टेबल लिहूया. 18, 36, 64, 54. आता आपण टेबल्स लिहिलो. राईट. आता टेबल्स लिहिल्यावर हे काय आहे, टेबल्स म्हणजे काय, इज नथिंग बट मल्टिपल ऑफ दॅट नंबर्स. म्हणजे 2चं टेबल असेल तर 2चं मल्टिपल 2च्या पटीने वाढत जाते. तसं 12चं टेबल, 12चं टेबल आणि 18चं टेबल लिहिले. तर दोघांमध्ये कॉमन मल्टिपल काय आहे बघा. 12 आहे का? नो. 24 आहे का? नो. 36. 36 is a common multiple, so this is the LCM of a number. एक तर तुम्ही टेबल लिहू शकता, अदरवाईज फॅक्टर्स काढू शकता. तेही मेथड तुम्हाला माहिती असेल. फॅक्टर्स काढून पण आपण LCM HCF काढू शकतो. आता सपोज बिग नंबर आहे 36 आणि 78. फाइंड LCM ऑफ 36 and 72. आता ह्याचं आपल्याला काय काढायचं आहे, LCM. तर आपल्याला 36चं टेबल लिहायचं आहे, मग 72चं टेबल लिहायचं आहे. तर हे परत आपलं टाईम कन्झ्युमिंग होतं आहे. तर ह्यासाठी आपण काय करतो, फॅक्टर्स पाडतो. 36चं टेबल 9 4 जा 36. ह्याचं फॅक्टर्स 3 × 3, 2 × 2. 72चं फॅक्टर्स 9 8 जा 72, 3 × 3, 8चं 4 × 2. परत फॅक्टर्स होते 4चे. तर हे झाले फॅक्टर्स. ह्याच्यातलं कॉमन नंबर. कॉमन नंबर काय आहे दोघांमध्ये? 3 3. ओके. अजून एक 3 3. नेक्स्ट 2 2. जे कॉमन असतं ते एकदाच घ्यायचं. अजून एक 2 2. आता HCFमध्ये आपण कॉमन नंबर घेतो, बट LCMमध्ये अनकॉमन नंबरही घेतो. अनकॉमन नंबर काय आहे? 2. तर आपण मल्टिप्लाय बाय 2 पण करूया. तर मल्टिप्लाय करा. 3 3 जा 9, 9 2 जा 18, 18 2 जा 36, 36 2 जा 72. दिस इज द LCM. तर हे दोन्ही मेथड आपण बघितलो. दोन्ही मेथडने आपण LCM काढू शकतो. LCM तुम्हाला सगळीकडे यूज होणार आहे फॅक्टर्स काढायला, अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये. पुढे जाऊन जेव्हा तुम्ही मॅथ्समध्ये पुढे जाता, कॉलेजमध्ये जाता, तिथंही तुम्हाला LCM कामाला येणार आहे. आपल्या डे टू डे लाईफमध्ये ही LCM कामाला येते. त्याचे सगळ्याचे इथं आय लिंकवर तुम्हाला एक बटन आय लिंकवर तुम्हाला LCMचं लिंक दिसेल. तुम्ही तिथे जाऊन बघा. तिथं डिटेल्समध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे LCMचा वापर आपण डे टू डे लाईफमध्ये कुठं करू शकतो. आणि वन मोर थिंग, LCM काढायचे हे ट्रिक्स आहेत. एक ट्रिक मी तुम्हाला शिकवते. ओके. आता हे दोन्ही मेथड आपण बघितलो. हे दोन्ही मेथड सोडून अजून एक इझी मेथड आहे. ओके. फर्स्ट काय आहे LCM आपल्याला? फाइंड LCM. ओके. 12 आणि 18चं LCM काढायचं आहे. आधी बघून घ्यायचं बिग नंबर जे आहे. आता ह्याच्यात बघा 12च्या टेबल 18 आहे बिग नंबर. बिग नंबर बघायचं. बिग नंबर 12च्या टेबलमध्ये आहे का? नाही आहे. मग टेबलमध्ये नाही आहे तर बिग नंबर काय आहे? 18. 18ला 2ने मल्टिप्लाय करा. किती येते? 36. आता 36 चेक करा. 12च्या टेबलमध्ये आहे का? येस. 18च्या टेबलमध्ये आहे का? येस.
18 2 जा 36. तर 36 काय झालं LCM. सेकंड बघा 36 अँड 72. आता बिग नंबर काय आहे 72. 72 36च्या टेबलमध्ये आहे का? हो आहे. 36 2 जा 72. सो LCM इज 72. खूप इझी ट्रिक, क्विक ट्रिक आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये स्कॉलरशिपमध्ये हेल्प होईल तुम्हाला LCM इझी वेमध्ये काढायला. तर हे बघितलं आपण 36 आणि 72चं LCM काढायचं. तर हे असे इझी ट्रिक तुम्ही बघू शकता. LCMच्या इझी ट्रिक वैदिक मॅथ्सचे ट्रिक्स आहेत ते बघू शकता. HCFचेही बघू शकता आणि रेग्युलर मेथडही बघितलं. ह्याच्या हेल्पनी तुम्ही HCF आणि LCM आता इझिली काढू शकता. तर हे बघून घ्या. आपण अजून 2-3 जे टाईप्स आहेत ते बघणार आहे. ओके स्टुडंट, तर बघूया अजून 1-2-3 इझी ट्रिक्स पण म्हणू शकतो आणि काही स्टेप्स पण म्हणू शकतो. आता बघा इथं काय लिहिलं आहे, द HCF ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर इज 2. म्हणजे कुठलेही कॉन्झिक्युटिव्ह नंबर 2 इव्हन नंबरचे जर HCF काढायचं आलं तर तुम्ही डायरेक्टली न विचार करता 2 आन्सर लिहू शकता. कारण ऑलरेडी ते रूलच आहे. HCF ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर इज 2. कुठलेही 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर घ्या त्याचं HCF 2च येणार आहे. 12 आणि 14 जसं की 14 आणि 16, 16 आणि 18, 18 आणि 20. कुठलेही 2 इव्हन नंबर घ्या बट कॉन्झिक्युटिव्ह. 12 आणि 20 घेतलो तर त्याचं HCF वेगळं येणार आहे. म्हणून कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर पाहिजे त्यावेळेस काय येणार आहे त्याचं HCF इज ऑलवेज 2. हे पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा, नोट डाऊन करा जेणेकरून तुम्ही जेव्हाही एक्झाम्पल सोडवता तेव्हा तुम्हाला क्विक लक्षात यायला पाहिजे. नेक्स्ट आहे LCM ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर इज हाफ ऑफ देअर प्रोडक्ट. आता बघा 16 आणि 18 काढायचं आहे आपल्याला. हाफ ऑफ देअर प्रोडक्ट, जे त्याचं प्रोडक्ट येईल त्याचं हाफ. $144 इज द LCM. तर हे ट्रिक तुम्ही यूज करू शकता. सपोज 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर इव्हन नंबर असेल त्याचं LCM काढायचं असेल तुम्ही डायरेक्टली त्या प्रोडक्टचं हाफ करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. सपोज आपल्याला काय करायचं आहे 20 आणि 22चं काढायचं आहे. तर 20चं हाफ 10 आणि 20 आणि 22 220 इज LCM. तुम्ही असं ओरली विदाउट पेन अँड पेपर ही LCM काढू शकता. बट त्यासाठी इम्पॉर्टंट आहे तुम्हाला हे रूल्स माहिती असणं. तर इम्पॉर्टंट आहे, हेही पॉईंट्स नोट डाऊन करून घ्या. आपण जाऊया नेक्स्ट पॉईंट्सला. ओके स्टुडंट्स, तर पुढचे रूल बघूया आपण काय आहेत. फॉर 2 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर द HCF इज 1. जर कुठलेही कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर असतील तर त्याचंही HCF काय असणार आहे 1 असणार आहे आणि त्याचं LCM म्हणजे त्याचं प्रोडक्ट असणार आहे. आता बघा कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर 11 आणि 13 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर आहेत तर त्याचे HCF काय असणार आहे ऑलवेज 1 आणि LCM काय असणार आहे त्या दोन्ही नंबरचं प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. 11 13 13 11 जा 1 3 1 + 3 4 143 इज द LCM ऑफ 11 अँड 13. हां, HCF 11 अँड 13चं काय झालं LCM काय झालं 143. ओके, तर हे बघितलं खूप इझी आहे. जर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये असे क्वेश्चन्स आले तर तुम्ही इझिली डायरेक्टली आन्सर काढू शकता विदाउट पेन अँड पेपर. तर नेक्स्ट HCF ऑफ 2 को-प्राईम नंबर इज 1 अँड देअर LCM इज देअर प्रोडक्ट. आता को-प्राईम नंबर म्हणजे काय, ऑलरेडी आपण प्रिव्हियस लेसन्समध्ये ऑलरेडी को-प्राईम नंबर बघितलं. को-प्राईम नंबर म्हणजे त्या 2 नंबरमध्ये कॉमन डिवायझर काय असते 1 असते. सपोज 11 अँड 20 HCF काय येणार आहे 1 ऑलवेज 1 कारण ते को-प्राईम नंबर आहेत. LCM काय येणार आहे दोघांचं प्रोडक्ट. हेही रूल आहे. हे सगळे छोटे छोटे रूल्स तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला सॉल्व करायला इझी होणार आहे. अजून एक 1 मोर लास्ट रूल राहिलेला आहे जे मी घेऊन टाकणार आहे.
ओके, वन मोर लास्ट रूल काय आहे, HCF मल्टिप्लाय बाय LCM इज इक्वल टू फर्स्ट नंबर मल्टिप्लाय बाय सेकंड नंबर. ओके, म्हणजे काय होणार आहे, सपोज तुम्हाला 2 नंबर्स दिले, त्या नंबर्सचे तुम्हाला HCF आणि LCM फाइंड आउट करायचे. अदरवाईज कधी कधी क्वेश्चन्स कसं विचारतात, HCF देते 2 नंबरचे आणि तुम्हाला 2 नंबर्स देतात, HCF देतात, तुम्हाला फाइंड आउट करायचं त्याचं LCM. तर त्यावेळेस तुम्ही हे रिलेशन यूज करू शकता. हे रिलेशननी तुम्ही इझिली दुसरा नंबर ओळखू शकता, फर्स्ट नंबर ओळखू शकता, LCM ओळखू शकता आणि और HCF ओळखू शकता. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म्युला. हे तुम्हाला आत्ताच नाही, स्कॉलरशिपलाच नाही, तर पुढे जाऊन तुमचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू दे, तुमचे मॅथ्स रिलेटेड कुठलेही एक्झाम्स असू दे, रेग्युलर स्टडीज असू दे, सगळीकडं तुम्हाला हे रूल यूज होणार आहे. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट रूल. तुम्ही एक्सरसाइजमध्ये आपण बघणारच आहे, ह्याच्यावर आपण एक्झाम्पल सॉल्व करणारच आहे. तर स्टुडंट्स, आपण बघितलं LCM अँड HCFचे काय बघितलं होतं, इंट्रोडक्शन पार्ट. इंट्रोडक्शन पार्टमध्ये तुम्हाला बरेच गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. अजून ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला HCF LCMचे लिंक दिसतील, त्याचे ट्रिक्सचे व्हिडिओज दिसतील, डे टू डे लाईफमध्ये HCF LCM कुठे यूज होणार आहे तेही दिसतील, तुम्ही तेही बघू शकता. तुम्हाला अजून नॉलेज तुमचं वाढणार आहे. तर नक्की हे व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण सबस्क्राईब केल्यावरच तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळणार आहेत. आणि वन मोर थिंग, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ॲपचं लिंक आहे, तुम्ही जॉईन व्हा. तिथे रोज तुम्हाला डेली एक MCQ क्वेश्चन मिळणार आहे, जेणेकरून तुमचं अजून स्कॉलरशिपचं प्रॅक्टिस होणार आहे. तर प्रॅक्टिस करा, व्हिडिओज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.